नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिन मध्ये स्वागत करते। सुरुवातीला मोठी महत्त्वाची बातमी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या मंत्र्यांची 2 तास शाळा घेतलेली आहे। विकास कामांवर लक्ष द्या अशा सूचनाच शिंदेंनी मंत्र्यांना केल्यात। लोकांची कामं होत नाहीत अशा तक्रारी माझ्याकडे यायला नको असंही मंत्र्यांना सूचना उपमुख्यमंत्री शिंदेंकडून करण्यात आली आहे। मंत्र्यांनी कोणकोणती कामं केली याचा 3 महिन्यांचा अहवाल देण्याच्याही सूचना करण्यात आल्या। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडनं। गिरीश, या नेमकं ही जी शाळा घेण्यात आली उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्या मंत्र्यांची, काय नेमकं या शाळेत झालं? नक्की श्रुती, आपण पाहतोय की तब्बल 2 ते 2.5 तास ही शाळा सुरू होती आणि सर्व मंत्र्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। त्यासोबतच त्यांचे जे स्वीय सहाय्यक आहेत आणि जे OSD आहेत आणि संबंधित खात्याचे जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं आणि सगळ्यांच्या समोर मंत्र्यांच्या कामाचा एक एक करून आढावा घेण्यात आला आणि या कामांच्या बाबत बऱ्याचशा तक्रारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांच्याही होत्या, कार्यकर्त्यांच्याही होत्या आणि कामं होत नाही असा एक सूर होता। त्यामुळे या सगळ्या कामांचा जो आढावा आहे तो स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दालनामध्ये घेतलेला आहे आणि खडे बोल या ठिकाणी मंत्र्यांना सुद्धा सुनावल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यासोबतच जे अधिकारी जे OSD त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांची सुद्धा खरडपट्टी या ठिकाणी काढल्याचं बोललं जाते आणि त्यांना आता आदेश देण्यात आलेले आहे की जी प्रलंबित कामं आहेत ती तातडीनं केली पाहिजेत, पक्ष वाढला पाहिजे। जिथे जिथे मंत्रिपदं गेलेली आहेत त्या ठिकाणी सुद्धा पक्षाची कामं व्हायला पाहिजेत आणि पक्ष वाढीसाठी नेते नेमके मंत्री नेमके काय भूमिका घेत आहेत त्यावर सुद्धा आपलं लक्ष असणार आहे, हे सुद्धा त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे। त्यामुळे भविष्यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, मात्र त्या ठिकाणी कामं झाली पाहिजे। शिवसेनेच्या नावाला गालबोट लागता कामा नये, कारण लोकांनी विश्वास ठेवून शिवसेनेला मतदान केलेलं आहे। त्यासाठी सगळी कामं करा असं देखील त्यांना सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीतच सर्व मंत्र्यांना हा एक गर्भित इशारा सुद्धा दिल्याचं बोललं जात आहे, कारण काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की खांदेपालट होईल अशी जी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती आणि विशेष करून शिवसेनेचे जे 5 मंत्री आहेत त्यांच्यावरती नाराजीचा सूर कुठेतरी एकनाथ शिंदेंचा असल्याचं बोललं जात होतं। या सगळ्या मंत्र्यांना हा गर्भित इशारा आहे। एकंदरीतच काय घडेल हे सुद्धा पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।